प्रभूला स्तुती असो. आपला तारणारे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. तुम्ही सगळं बरं आहे ना? हे पावसाळा वेळामध्ये मग जरा अवघड पडते कामाचे सगळं, परंतु देवाने आपल्याला किती पाहिजे कितीपर्यंत ते सर्व गोष्टी आपल्याला मिळवून देणार आहे. त्यांच्या आशीर्वादासाठी देवाला स्तुती असो. आजचं वचनामध्ये जायचं अगोदर खरोखर प्रभू दिलेले ह्या संधीबद्दल प्रभूला स्तुती असो. आणि रोफे चॅनलद्वारे ह्या वचन तुमच्यासमोर उभा राहायला, वचना घेऊन तुमच्यासमोर उभा राहायला देवाने दिलेले हे संधी आणि त्यांच्याकडून आलेले हे चान्सबद्दल पण त्यांना एक आभारी आहे. आणि त्यांच्यामध्ये सेवा करणारे प्रत्येक स्टाफला, प्रत्येक सेवकांना देव भरपूर आशीर्वाद देऊ दे. त्यांच्या पाचारण मोठं आहे खरं, म्हणजे सर्व समोर मंडळीमध्ये किंवा आणि मोठ्या लोकांच्यामध्ये शिकलेले लोकांच्यामध्ये असं सेवा काय त्याच्यापेक्षा हे खेडेगावमध्ये आणि जास्त म्हणजे काय एज्युकेशन नाही असल्या लोकांचे पण मग देवाचा सेवा त्यांच्या देखील म्हणजे त्यांना समजल्यासारखा मग बोलण्यासाठी मग ही संस्था खूप प्रयत्न करते. प्रत्येकाने त्यांच्या पाचारण, त्यांच्या सेवा आशीर्वाद करू दे. देवाच्या आशीर्वादाद्वारा अनेक आत्मा देवाच्या राज्यामध्ये जाऊ दे. म्हणून आपण सर्वांनी रोफे चॅनलबद्दल, त्यांना सेवा करणारे प्रत्येक सेवकांच्याबद्दल प्रार्थना करूया. देवाला आशीर्वाद देव त्यांना भरपूर आशीर्वाद करू दे. आपण वचनाकडे जाऊया. आपण मागच्या आठवड्यापासून, मागच्या वेळापासून आपण एक गोष्टी विचार करत आहे. प्रभूचं इच्छा असले तर आणि 3 मेसेजेस पण त्याच्यामध्ये आपण ऐकूया. ते फिलिपीचा पवित्र शास्त्रामध्ये फिलिपीचं पुस्तक 4 अध्याय 6 वचन, कशाचीही चिंता करू नका. काही येऊ दे, चिंता मात्र करायचं नाही. नो प्रॉब्लेम म्हणायचं देवाचं इच्छा आहे. आणि आपण बघितले चिंता म्हणजे देवाला अविश्वास हे आपलं मोठं सभासद हे ज्यामध्ये पॉलिटिक्समध्ये असतात त्यांचे एक पेपर लिहितात, तुमच्यावर अविश्वास म्हणजे तुमच्यावर भरोसा नाही असं देवावर अविश्वास दाखवणे म्हणजे चिंता करणे. देवाचा विरोध पाप करणे चिंता. आणि हे एक रोगासारखं आहे म्हणून. आणि हे वेदना, प्रॉब्लेम्स हे सर्व आपण विकत घेतल्यासारखं आहे. त्याच्यामुळं कष्ट, नष्ट आणि लास्ट मरणापर्यंत पण जाईल. हे चिंतामुळं उद्याचा भार आपल्या पाठीवर बसले. आणि ही चिंतामुळं भीती पण आहे, काय होईल पुढं, काय होईल असं भीती आहे. आज आणि एक गोष्टी विचार करूया. आणि ही चिंता म्हणजे काय खरं आपण ह्या कधी चिंता करत बसले ना त्यावेळा अकाल मरण येते. अकाल मरण म्हणजे एकेकाने वेळ नाही, लहान वयात मरण हे चिंतामुळं. म्हणजे अनेक शास्त्र लोक म्हणजे म्हणजे हेल्थ इश्यूज असलेले म्हणजे डॉक्टर लोकांच्याकडून चिंता, स्ट्रेसमुळं त्यांनी मरण लवकर येतात म्हणून त्यांच्याकडं एक प्रूफ आहे. असं नाही. आणि म्हणून चिंता करून मानसिक शारीरिक आत्महत्याला समान आहे म्हटले. आत्महत्या केल्यासारखं चिंता केले तर असा पंडित लोक बोलतात. आणि इनडायरेक्टली काही नाही म्हणजे काही आपल्याला हे करताना आपला समाधी आपल्याला खोदल्यासारखं झाले. ही चिंता काय करते, आपला समाधी सावकाश स्लो पॉयझन म्हणतात ना, असं समाधी तयार करतात. मग चिंता म्हणजे आपल्याला टाईम वेस्ट आणि अननेसेसरी थिंग, नो नीड असं आहे. आणि दुसरा चिंता म्हणजे परलोक विश्वासू देवाकडून देवामध्ये आलेले आपला विश्वास, आपला त्यांच्यावर भरोसा चोरी करणे. ही चिंता चोरी करूनच जाते. आणि चिंता म्हणजे इतर लोकांना पण अडचण असतात, अडचणीमध्ये ठेवतात.
हे चिंता म्हणजे आपण आता 12 प्रकारची पंडित लोक सांगितलेले आपण बोलले. आज खरं वचन वाचल्यावर वचनामध्ये अनेक लोक चिंता कसं केले, काय केले, कसं ते विवरण बघायचं अगोदर आपण पण ठरवूया, माझ्या जीवनामध्ये काही परिस्थिती येऊ दे देवा, मी चिंता करणार नाही असं ठरवूया. आणि मागच्या वेळा आपण बघितले ते वस्त्रासाठी, आहारासाठी आणि पांघरणे काय त्याच्यासाठी चिंता करणारे लोक होता. आणि दुसरा उद्याचं चिंता करणारे लोक होता. त्याच्या एक्झाम्पल्स बायबलमध्ये उदाहरण पण बघितले. आज येशू असताना चिंता केले लोकांची. हे विचित्र वाटते का नाही? येशू समोर दिसते परंतु चिंता करत बसले. म्हणजे आपल्याला वाटते लांबतून, हाय येशू समोर असल्यावर कशाला चिंता केले त्या लोक, आपल्याला आश्चर्य वाटते. परंतु आपण पण सेम कंडिशनमध्ये, येशू आपल्या जीवनामध्ये, येशू आपल्या कुटुंबामध्ये, येशूचं प्रार्थना करते, येशूचं वचन वाचते, देवावर विश्वास आहे म्हणते, आपण पण चिंता करते. त्याच्याबद्दल बोलूया. पहिल्या गोष्टी नंबर 1 आणि मार्क शुभवर्तमान 4 आणि 38 वचनमध्ये गुरुजी आम्ही मेले आहे, आम्ही नाश झाले आहे, तुला चिंता नाही का असं बोलले. अरे आणि तुफान आले मोठा. येशू ते खाली हे ज्या स्टेअर असतात ते शिपमध्ये, त्या खाली स्टेअरमध्ये त्यांनी एक उशी करून असं झोपलेले आहे. खरं देव झोपलेले, त्यांना असं वाटले गुरुजी आम्ही मेले, तुम्ही बघा असं म्हटल्यासारखं झाले, तुला चिंता नाही का आम्ही मेल्यावर असं बोलले. त्याचे कारण त्यांच्यामध्ये अविश्वास आहे. प्रभू म्हणले, अरे थोडा तुला विश्वास नाही का, तुम्ही असं का विचार करते म्हणले. खरं त्याच्यामुळं भीती पण निर्माण झाली, भीती त्यांच्यामध्ये. आणि ह्या लोक येशूचं बरोबर होता, शिष्य लोक, ते भरपूर अद्भुत गोष्टी त्यांच्याकडून बघितलेल्या आहे. परंतु त्यांना ह्या समुद्रावर आम्ही मेले, ह्या येशू पण होता त्या म्हणजे शिपमध्ये, हे ओढामध्ये म्हणजे बोटमध्ये, त्या येशू पण होता पडवामध्ये, परंतु त्यांना विश्वास नाही. म्हणजे आम्ही मेले म्हटल्यावर किती आम्ही नाश झाले असं त्याने बोला. आणि इस्रायल लोक यात्रा कीर्तना म्हणून, म्हणजे 121 वचन यात कीर्तन म्हणजे ते स्तोत्रसहिता वाचलेलं आहे की यात्रा कीर्तना त्यांनी गाणं म्हणत जाते देवाकडं. मग यहुदी लोक ते इस्रायल लोकांच्याकडून आलेले त्या समतानं यहुदी लोकाला माहीत नाही का. आणि 121 स्तोत्रा 3, 4, 7मध्ये तुझं रक्षकाला डुलकी लागत नाही, पहा इस्रायेलचा रक्षका झोपी जात नाही, डुलकीही घेत नाही. त्यांना येशू आपला देव म्हटल्यावर देव आपल्याला संरक्षण करणारे हे वचन त्यांना आठवण आले नाही. बरोबर आहे, येशू झोपलेले देव, एक मोठा देवाचा सेवक आहे. त्यांनी आत्ता सेवक आहे, पूर्वी ते मोठा आहे, लॉक आहे जावा म्हणते. आणि खरं म्हणजे झोपलेले देव, आपला देव कधी असं ह्याच्यामध्ये देवाला स्तुती असो, आपला रक्षकाला डुलकी लागत नाही आणि इस्रायलचा रक्षकाला झोपी जात नाही. किती चांगलं आहे. कधी आपल्याला झोपून त्यांनी काय होऊ दे, तुमचे काय होऊ दे असं म्हणणार नाही देव. आपल्याला त्यांनी नाही झोपत, आपल्याला संरक्षण करणारे देव आपल्याला आहे. आणि लूक 19:10 सुद्धा मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला तारावायला आले, आपल्याला संरक्षण करायला आले. आणि असं तुफानमध्ये मारून टाकायला आले का. मग येशू उठल्यावर म्हणले, तुम्हाला तुमच्यावर विश्वास नाही का, हे तुफान तुम्हाला काय मरण देतात का, मी आहे ना, मी नाही का असं त्याने बोलले होता. बरोबर आहे. आपल्या जीवनामध्ये पण अनेक येशूचा प्रार्थना करते आणि आपला परिस्थिती, आपल्या जीवनामध्ये आलेले मोठं वादळ, तुफान, एक प्रश्न, एक प्रतिकूल परिस्थिती असं भरपूर मोठा दिसते.
आता मेले, संपले, आता मला काय नाही, आता मी असं परिस्थितीला येतात. त्या समयाला खरोखर प्रभू लास्ट मोमेंटमध्ये आपल्याला विश्वासा परीक्षेसाठी त्याने बघत असतात. त्या विश्वासा परीक्षेमध्ये आपण जिंकायला पाहिजे. इस्राയേल लोकांना पाणी आले, कडू पाणी मिळाले, तेव्हा म्हणले मोशेकडं कुरकुर करायला लागले. त्या टायमाला काय म्हणले आणि देवाने परीक्षा केली. फक्त 1.5 किलोमीटर समोर, 1.5 किलोमीटरचा पुढा आणि 70 पाणीचं झरा आहे, 12 पाणीचं झरा आहे, 70 खजुराचं झाड आहे. ते देवाने परीक्षेसाठी ठेवले. तुमच्या जीवनामध्ये परीक्षेसाठी देव तुमचे विश्वास परीक्षा करतील. त्या टायमाला तुम्ही जिंकायला पाहिजे, तुम्ही विश्वासामध्ये उभा राहायला पाहिजे. प्रभू तुमच्याबरोबर आहे. शेवटच्या मिनिटात पण देव तुम्हाला मदत करेल. तुम्ही बघितले असेल कधीतरी ऑटोमॅटिक डोर्स असतात कुठेतरी मोठ्या मॉल्समध्ये, कुठेतरी मोठ्या ऑफिसेसमध्ये. त्या डोरसमोर थोडा लांब उभारून उघडा म्हटलं तर उघडतच नाही. ते किती थोडं जवळ गेल्याशिवाय उघडत नाही. त्याच्यात काय मेकॅनिझम आहे, जवळ गेल्यावर त्या डोरचा, त्या दाराचा खाली स्प्रिंग्स असतात. कधी तुमचे वजन त्या स्प्रिंग्समध्ये पडते तेव्हा दार उघडतात. तुम्ही लांबतून काय करायला नाही. असंच प्रभू तुमच्या जीवनामध्ये किती प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, प्रभू तुम्हाला टेस्ट करणार आहे. तुम्ही भार द्या, तुमचे वजन द्या, तुमचे प्रार्थनाचं वेट द्या, त्या टायमाला दार उघडतात. माझं प्रिय मुलांनो, खरोखर किती परिस्थिती येऊ दे, प्रार्थनामध्ये प्रभूवर विश्वास सोडू नका. प्रभू तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या नावामध्ये, त्यांनी तुमच्या मंडळीमध्ये, प्रभू दुसरा कुठं गेले नाही. ते देव झोपणार नाही, झोपणारे देव नाही आपल्याला. देव सगळं बघत असते. विश्वास परीक्षेमध्ये तुम्ही जिंकायला पाहिजे. बरं, आणि तुमच्या प्रार्थना, तुमच्या विश्वासाने ते दार उघडल्यासारखा तुम्ही जाऊन जवळ उभारल्यावर दार उघडतात, ऑटोमॅटिक डोर्स. असंच विश्वासाने, प्रार्थनाने तुमचे दार तुम्हाला उघडायला देव प्रभू मदत करेल. असंच आणि दुसऱ्या गोष्टी, मार्ता मारियाचा एक्झाम्पल आहे. मार्ता आणि योहान शुभवर्तमान 11:6 असं आहे, येशू मग लाजर मेल्यावर त्यांना का आजारी मांडल्यावर त्यांना निरोप दिले. परंतु वचन आहे 6 तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिले. देवाला माहिती आहे, अय्यो मेल्यावर, अय्यो आजारी असताना जाऊन मी प्रार्थना करायला पाहिजे, तो मरते का असं म्हटले नाही प्रभू. अजून 2 दिवस का राहिले? का? त्यांच्या विश्वासाचा परीक्षा. त्यांनी उभारणार का बघितले? हो. त्यांनी चिंता करत बसते का? त्यांनी परीक्षा केली. मग तेव्हा नंतर गेल्यावर देवाने त्यांना मोठा अद्भुत कार्य, मेलेले आणि देवाचा महिमा गौरव करण्यासाठी मेलेले लाजरला उठवले. म्हणजे त्याच्यावर देवावर भरोसा, विश्वास त्यांच्या बलकट होण्यासाठी त्या गोष्टी दाखवले. हो, तुमच्या जीवनामध्ये आलेले प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अडचणमध्ये देवाचं अद्भुत कार्य तुम्ही बघणार आहे. तुम्ही वाट पहा, देवाचं अद्भुत कार्य बघून देवाला महिमा गौरव करा. आणि तिसऱ्या गोष्टी त्याच्या हे असं असतं. आणि लोक शुभवर्तमान 10 आहे, मारता मारता तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंताक्रांत व घाबरेल. ते म्हणले, येशू आले, मग ते मार्तासारखं बसून येशू ख्रिस्ताचा वचन ऐकत बसले. आणि प्रभू तुम्हाला चिंता नाही का? मी किती भरपूर काम तुमच्यासाठी, जेवण तुमच्याबरोबर आले, तुमच्या शिष्याला सगळं व्यवस्था मी करायला लागले. थोडं तर तुम्हाला, माझ्या बहिणीला काय हे नाही, बहिणीला सांगा हो, असं म्हटले. मग देवाने म्हणले, मारता मारता तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंताक्रांत आहे. ते गरज नाही आहे, गरज नाही आहे गोष्टीला चिंता करायचं नाही. कुठला गरज आहे त्या गोष्टीला तुम्ही जावा. गरज नसलेल्या गोष्टी हे करू नका.
35 वर्ष एक मोठा संस्कार केले आसा राजाने. आणि दुसरा इतिहास 14, 15, 16 अध्यायामध्ये बघितले तर किती मोठा केले. त्यांचे स्वतःचा आजी काहीतरी मूर्ती ठेवलं म्हणून राजवाडामध्ये त्यांना उष्ट केले, ती काढून टाकले. असं मोठा केलेले माणूस छोटीशी गोष्टीमध्ये आणि छोटीशी बाहेरच्या गोष्टीमध्ये त्याने गुंतलेले प्रभूकडून लांब गेले. आणि खरोखर त्या लोक म्हणजे इस्रायल राजाने ते त्यांच्याकडं आले म्हणून त्यांनी एक रामा म्हणून एक बांधकाम झाले म्हणून त्यानं भिवून आणि एक अन्य राजाकडं जाऊन लाच दिले. काय लाच दिले माहिती आहे का? देवाच्या मंदिरात सोना चांदी त्यांना लाच दिली, तू मदत करायला आला. अरे खुशी लोक आल्यावर प्रार्थना करून किती मोठा विजय मिळवलेला असा शेवट छोटीशी गोष्टीमध्ये त्यांनी दुसरा हे वरची नकोच गोष्टीमध्ये गुंतलेले त्यांना किती लॉस झाले माहिती आहे का? त्यांनी असं देवाने म्हणले दुसरा इतिहास 16:9 तू मूर्खपणा केले. आणि नंतर पायामध्ये त्यांना खूप मोठं आजारी पडले, तेव्हा देवाला विचारलं नाही आणि त्यांनी स्वतःच तयार केलेले समाधीमध्ये त्यांनी ठेवले. त्यांचे अंत चांगलं नाही. हो, अनेक लोक आता सेवक लोक कोण आणि खरोखर देवाचं इच्छाप्रमाण देव काय करा म्हटलं तेवढंच करायचं, खरंच जास्त एक्स्ट्रा. आणि आता सध्या एक देवाचं इच्छा नसताना कोणी पॉलिटिक्समध्ये जातात हे लोक. देवाला आवडत नाही गोष्टी आहे, दुसऱ्या गोष्टी आहे, लांबच्या गोष्टी आहे. ते देवाला काय आवडते ते करा आणि अननेसरी गोष्टी तुम्ही करून देवाकडून लांब जायला नको. आणि असंच केले आणि भरपूर गोष्टी. आणि तिसरा गोष्टी ह्याच्यामध्ये लूक 9:13 येशू ख्रिस्ताने भरपूर लोक अरण्यात आले, अरण्यामधून त्यांचे वचन ऐकायला आले. 5,000 पुरुष लोक होता. मग काय करायचं? अंधार झाले. शिष्य लोकांना म्हणले आणि प्रभू मग अंधार पडले, या लोक जायला पाहिजे अरण्यामधून, रस्ता बरोबर नाही, ते जायला पाहिजे, सोडा, तुमचे वचन उद्या येईल असं बोलायला. आणि ते जायला नाही. त्यांनी आहार म्हणजे त्यांनी जेवणासाठी त्यांना पाठवा, परत बघू असं म्हटले. देव म्हटले त्यांनी जायला गरज नाही, तुम्ही त्यांना जेवण द्या. हे काय? त्यांना चिंताक्रांत झाले, त्यांना टेन्शन आले. हे 5,000 लोकांना मी कुठून आणू काय तरी असं आपल्याला आतात कुरकुर करताना देवाने म्हटले तुमच्याकडं काय आहे? मग एक लहान बाळ ते 5 भाकरी ते 2 भाकरी ते मासा ते आणून दिले. ते आशीर्वाद केले आकाशात बघून, ते लोकांना वाटले आणि भरपूर गोष्टी राहिल्या नाही का? म्हणजे देवाचा लोक पण देवामध्ये असलेल्या लोकांना पण चिंता येते. समोर येशूला ठेवून त्यांनी चिंता करायला लागले, कुठून आणू या लोकांना जेवण, असं शिष्य लोक. आणि त्या दिवशी पण मग तुफान आल्यावर मग आम्ही बुडणारे, आम्ही मरणारे देवा, प्रभूजी आम्ही मरणारे असं म्हणले. देव समोर असताना आणि मार्ता येशू समोर असताना म्हणले तुला चिंता नाही का प्रभू? म्हणले हो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा. आणि पंडित रमाबाई त्यांनी आश्रम सुरू केले केडगावमध्ये. त्यांनी एक विधवा स्त्रीला आणि एक अनाथ स्त्रीला त्यांनी सुरू केले, एक आश्रम सुरू केले. आणि देवाच्या वचनामुळे त्यांनी देवामध्ये आले, एक देवाला स्वीकारले. मग त्याने हे केल्यावर मग म्हटले एक दिवस त्यांना, प्रभू ह्या लोकांचे जेवण तुम्ही आमच्यामध्ये आहे, तुम्ही आमच्या आश्रमात आहे प्रभू, आमच्या गरज तुला माहिती आहे म्हटले. आणि उद्यासाठी त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या आश्रमात तांदूळ वगैरे सगळं संपलेलं आहे. आणि संध्याकाळीपर्यंत एक माणूस आले. आम्ही बैलगाडीमध्ये मग तांदळाचं पोता घेऊन जात होता आणि हे बैलचं हे झाले मोडले म्हणून इथं पुढं जायला येत नाही, ह्या तांदूळ सगळं तुम्ही घ्या, तुम्हाला आम्ही दुसरा व्यवस्था नाही, तुम्हीच घ्या म्हणून. किती उद्याचा देवा काय करू म्हटल्यावर देवाने एवढा व्यवस्था केल्या नाही का? हो, जॉर्ज मुल्लर महान देवाचा सेवक आहे. त्यांनी अनाथ आश्रम ठेवलं. एक दिवस लंच टाईमला जेवण नव्हतं, काय करू प्रभू म्हणले. आणि एक थोडा मुलं सगळं प्रार्थना करताना एक माणूस आले. आम्ही एक लग्नासाठी एक प्रोग्रामसाठी जेवण केले, त्या कॅन्सल झाले. हे सगळं जेवण छानपैकी जेवण मुलं केले. देवावर विश्वास ठेवून सर्व गोष्टीमध्ये देवावर
अवलंबन झालेले लोक चिंता करत नाही. आणि हे सर्व गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये चिंता करू नका. हे देव असूनसुद्धा, विश्वासणारे लोक असूनसुद्धा तुम्ही आज वचन ऐकताना तुमच्यामध्ये येशू आहे, तुम्ही तारण झालेले, तुम्ही देवाच्या सेवामध्ये, तुम्ही चिंतामध्ये ऐका, करू नका. हे चिंता आत्मा शरीराला आत्महत्या केल्यासारखं झाले आणि ह्या चिंतामुळं देवाकडून लांब जाते. ह्या चिंतामुळं तुम्ही खूप देवावर अविश्वास निर्माण करते. असं करू नका. देवावर ठेवायला विश्वास ह्या चिंता चोरून घेऊन जाते. म्हणून असं चान्स देऊ नका. आणि प्रिय देवाचं मुलानं, ह्या वचनं खरोखर आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित असू दे. सर्व गौरव, महिमा, प्रभाव देवाला असू दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमाची, आमचे प्रेमाळू दयाळू प्रभू, तुला आभारी आहे प्रभू. खरोखर आज चिंताच्या गोष्टी आम्ही ध्यान करताना देव समोर असताना चिंता केलेले 3 गोष्टी आम्ही बघितले प्रभू. खरोखर समोर होता, येशू झोपले म्हणून शिष्य म्हणले आम्ही मरा लागले, आम्ही नाश झाले म्हणत होता. ते तुफान देवाने तुम्ही वचनाद्वारा आज्ञा करून त्यांना वाचवले नाही का? तुम्ही आहे त्यांच्या विश्वासा परीक्षेसाठी केले नाही का प्रभू? असंच मारता पण प्रभू तुला चिंता नाही का? आणि अनहोनी गोष्टी, अननेसरी गोष्टी प्रभू, गरज नसलेल्या गोष्टी त्यांनी धरून देवाकडून लांब जाणारे असासारखा मी नसावे प्रभू. असंच प्रभू येशू समोर असताना मग ह्या लोकांना सगळं जेवण कुठून आणू आणि चिंता करत बसलेले शिष्याला प्रभू तू सांगितलेले ह्या वचन खूप चांगलं आहे प्रभू. आम्ही चिंता करत नाही. आमच्या जीवनामध्ये तू आहे, आमच्या मंडळीमध्ये तू आहे, आमच्या कुटुंबामध्ये प्रभू तू सर्व गोष्टी तू बघणारे. आम्ही चिंता करत नाही प्रभू. मदत करा. आमच्या ह्या वचन ऐकणारे सर्व श्रोतांना तू मदत करा प्रभू. किती प्रॉब्लेममध्ये देव असूनसुद्धा किती त्यांच्या मनात चिंता आहे, सर्व चिंता पार करून द्या प्रभू. तुझं वचनाने, तुझं वाक्यने प्रभू सर्व गोष्टी तुमच्याकडून लांब जाणारे चिंता आमच्या मुलाकडून, आमच्याकडून दूर करू दे प्रभू. मदत करा. या सर्व गोष्टी प्रभू तुला महिमा गौरवसाठी होऊ दे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.